ती ती सत्ताधारी निज वस्तू. वस्तू म्हणजे ती आहे. तर आपल्याला असं सांगायचं की आता विचार करा, परमेश्वर कसा आहे याचं रूप आपण पाठीमागे केलं ना, आज थोडी दुरुक्ती करतो की तो कसा आहे. मायातीत आहे, कल्पनातीत आहे, कर्मातीत आहे, रूपातीत आहे, गुणातीत आहे, शब्दातीत आहे आणि परेच्या पलीकड आहे. विशेष रूपाने परेच्या पलीकड आहे. तर आपल्याला बाकी कळलंच असेल सर्वातीत आहे. मग परेच्या पलीकड म्हणजे पराकुनी वस्तू आहे का? नाही. परा म्हणजे वाचा आहे. आपल्याला 4 वाचे असतात, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ज्यावेळेस माणसातून शब्द व्यक्त होतो त्याला वैखरी म्हणतात. आणि जिथून शब्दाचा उच्चार होतो, उच्चारला जातो शब्द, त्याला परा म्हणतात. म्हणून ज्यावेळेस काय विचार करायचा असतो, काय बोलायचं असतं, त्यावेळेस माणूस विचार करून प्रथमतः कल्पना होती. कल्पना ही बुद्धीकडे पाठवते, बुद्धी मनाकडे, मनाचा निश्चय होईल त्यावेळेस परेमधनं उच्चार होतो. परेमधनं जो उच्चार होतो, शब्दातीत म्हणलेलं आहे परमेश्वर, भगवंत अनंत. तर शब्दातीत म्हणजे परेच्याही पलीकडे, मी शब्दात व्यक्त होत नाही, असा हा अनंत आहे.